नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे बाही डिझाईन. एकदम सोपी, सुंदर आणि छान अशी बाहुबली डिझाईन आपण आज बनवणार आहे. तर एकदम सोपी पद्धत आहे. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल. आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेतात असे छानशे व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. बघा, आपण पेपरवर बाही कटिंग करून घेतलेली आहे. परफेक्ट असं माप आपण घेतलंय. 10 मध्ये अर्धा इंच मिळून ती घेतली 10.5 आणि बाहीची घडी घेतलेली आपण 8 इंचाची. बघा, ह्याप्रमाणे आपल्याला कोणती ज्या मापाची बाही काढायची त्या मापाची घेऊ शकतो आपण. कॅप हाईट 3 इंचाची घेतली. दंडघेर आहे 5.5 आणि त्याच्यात प्लस 1.5 इंच मार्जिन. अशी आपण पेपरची बाही परफेक्ट अशी कटिंग करून घेतलेली आहे. आणि आपल्याला न्यूजपेपरच वापरायचा आहे इथे, कारण तो नंतर आपल्याला फाडून टाकायचा आहे नंतर तर कपड्याला लावल्यावर. त्याच्यामुळे आपण आधी ना पेपरवरच परफेक्ट अशी बाही कटिंग करून घ्यायची. बघा, जर अस्तर असलं तुमच्याकडे तर मग अस्तर परफेक्ट कटिंग करून घ्यायचंय, पण त्याला आपल्याला न्यूजपेपर लागतोच. तर बघा, याप्रमाणे आपण बाही ठेवून घेतली आणि आपला तो खाली जो काठ आहे ना तो आपण दुसऱ्या कपड्याचा काठ बनवून घेतलेला आहे. बघा, त्याला लेस वगैरे लावून घेतलेली. इतकं माप आपण एक्स्ट्रा ठेवलेलं आहे पुढे. साधारण 5 ते 6 इंच माप आपण पुढे ठेवलेले आहे. बघा, ते आपल्याला पफ स्लीव्स करायची म्हणून तेवढा कपडा आपल्याला एक्स्ट्रा लागतो. बघा, डबल फोल्ड पेपर मी घेतले. डबल फोल्ड आपण कपडा घेतलेला आहे आणि बंद बाजू माझ्याकडे करून त्याचं सेंटर घेतले आहे. आणि बघा, अशा आपल्याला प्लेट टाकायची आहे. एकदम जो सेंटर काढला तिथे प्लेट टाकायची आहे. पण त्याच्या आधी पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते, बाही अशी कडेला ठेवून घ्यायची आहे आणि बघून घ्यायचं आपल्याला जेवढा कपडा एक्स्ट्रा आहे ना तेवढ्या आपल्याला प्लेट टाकायची आहे. तर तिथे आपण आहे ना एक कात्रीच्या साहाय्याने नॉचेस देऊन घेऊ. एक सेंटरला दिला, एक तिथे दिला. बघा, ह्याप्रमाणे. आणि वरती पण असं तिथे समोर नॉचेस देऊन द्यायचं आहे. नंतर आपण तो कपडा आता ओपन करू आणि जिथे सेंटर आहे ना आपला तिथे आपल्याला अशा मध्ये प्लेट टाकायच्या आहे. त्या मध्ये तोंड करायचंय प्लेटचं, हे लक्षात ठेवायचं. असं त्या सेंटरकडे तोंड करायचंय प्लेटचं. आधी एका बाजूने ह्या प्लेट टाकून घ्यायच्या आहे. किती प्लेट टाकल्या बघून घ्यायच्या. 5 प्लेट आपल्या इथे झालंय. एक साइडने आपण 5 प्लेट टाकलाय. तिथे आपण शिलाई मारून घेऊ आणि दुसऱ्या साइडने पण तसंच सेम विरुद्ध दिशेला, म्हणजे त्याचं तोंड इकडे केलं मग याचं इकडच्या प्लेट ज्या टाकणार आहे आपण त्याचं तोंड तिकडे करायचं. बघा, त्या व्यवस्थित पकडून आणि तिथे आपण शिलाई मारून घेतली. आता इकडच्या प्लेट पण 5 प्लेट पकडून घ्यायच्या. बघा, याप्रमाणे 5 प्लेट पकडून घ्यायचे आणि तिथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची. व्यवस्थित पकडून व्यवस्थित अशी शिलाई मारून आपली झाली. आता वरती पण आपल्याला तसेच प्लेट टाकून पूर्ण करायचंय. पण त्या प्लेट इतक्या अशा खाली जितक्या आपण जवळ घेतल्या तितक्या वरच्या प्लेट जवळ नाही घ्यायच्या, त्या थोड्या अशा अंतरावरच ठेवायच्या. बघा, याप्रमाणे अशा पकडून व्यवस्थित आणि त्याला अशी शिलाई मारून घ्यायची. सावकाश शिलाई मारायची म्हणजे त्या प्लेट इकडे तिकडे होणार नाही. बघा, एकदम व्यवस्थित असं पकडून ती शिलाई आपल्याला पूर्ण करायची आहे. बघा, आपल्या प्लेट सगळं टाकून झालेले आहे. आता आपण ती लेस लावून घेऊ. आपला बाहीचा म्हणजे साडीचा ब्लाउजचा जो काठ आहे
तो काठ आपण त्याला लावून घेणार आहे. काठ आधी आपण कट करून घेतला होता कपड्यापासून बाजूला, किंवा मी हा दुसरा बनवलाय. तुम्ही तुमच्याकडे काठ पदरचा असला तर तुम्ही तो काठ कापून घ्यायचा आहे. बघा ह्याप्रमाणे आपण तो काठ जोडून घेऊ. पहिले जे आपण खाली चुन्या टाकलेल्या आहे त्या चुन्यांवर हा काठ जोडलेला आहे, हे लक्षात ठेवायचं. एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला फुगाबाई कशी बनवायची आहे लॉंग स्लीवला ते मी तुम्हाला सांगितलंय. अतिशय सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा ह्याप्रमाणे आपण तो काठ लावून घेतला. आता काय करायचं, बाहीची घडी करायची आणि बघा ही आपली पेपरची बाही, त्याला सेंटर घेतलेलं आहे आपण. याचा पण सेंटर असा पकडून घ्यायचा आणि तिथे पेन आणि किंवा खडूने अशी मार्किंग करून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे मार्किंग करून घेतली. आता आपण ही बाही ओपन करायची. ही बाही ओपन केल्यानंतर त्याची मार्किंग आणि ते पेपरच्या याच्यावर जे आपण मार्किंग सेंटर घेतलेलं आहे तो बरोबर ठेवून आणि आपल्याला ते खाली शिलाई मारून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे. अगदी व्यवस्थित आणि सावकाश अशी आपण ती शिलाई मारणार आहे. अगदी कमी वेळात अशी सुंदर अशी आपण बाहीची डिझाईन आपण बनवतोय. बघा मैत्रिणींनो, आपली शिलाई खालची ती मारून झाली. आता आपण कपड्याला पलटी मारून आणि हे जी पेपरची आपली बाही आहे त्या पेपरच्या बाहीवर आपल्याला शिलाई मारायची. बघा ह्याप्रमाणे पेपरवरच शिलाई मारायची कडेकडेने. जिथे आपल्या त्या चुन्या टाकलेल्या आहे तिथे व्यवस्थित पकडून आणि मग शिलाई मारायची आहे. अजूनही कोणी मैत्रिणींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. बघा ह्याप्रमाणे आपण ती शिलाई मारतोय. व्यवस्थित चुन्या पकडून आणि मगच शिलाई मारायची आहे. म्हणजे आपली बाहीचा आकार जो आहे ना तो व्यवस्थित असा तयार होणार आहे. बघा आपली शिलाई ही मारून झाली. अगदी सावकाश आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितलंय. हे बघा शिलाई आपली मारून तयार झाली. आता आपण कपडा कट करून घेऊ. जो एक्स्ट्राचा कपडा जो उरलेला आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित आणि सावकाश पद्धतीने ते कट करायचंय. बघा आपली बाही अतिशय सुंदर अशी आपली तयार झाली. अगदी छान आणि सुंदर अशी फिनिशिंग पण त्याला आली. अगदी मस्त असा पफ तयार झालेला आहे. चुन्या वगैरे किती सुंदर अशा पडलेल्या. इथे आपण गोटापट्टीची लेस लावलेली आहे. आता हा पेपर आपण कट करून घ्यायचा आहे, काढून घ्यायचा तो पेपर. आणि जे थोडे थोडे तुकडे उरतात ते ब्लाऊज धुतल्यानंतर ते निघून जातात, त्याच्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही. जितकं आपल्याला काढणं शक्य होईल तितकं आपण ते काढून घ्यायचंय. बघा आपण पेपर काढून घेतला. आपण इथे ना शोचं बटन किंवा एखादा पॅच आपण लावू शकतो. बघा तुम्हाला जिथे आवडेल तिथे आपण हा पॅच लावून घ्यायचा आहे. सुंदर अशी आपली बाही तयार झाली. बघा मैत्रिणींनो, घातल्यानंतर ती बाही अशी दिसणार आहे. बघा सुंदर असा पफ तयार झालाय तिला आणि सुंदर असा आपण त्याला पॅच लावून छान अशी सजवली. आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा.
मैत्रिणींना कशी वाटली आपली आजची बाहुबली बाही डिझाईन? अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला आज बाहीची डिझाईन सांगितली. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. भेटूया आपण लवकरच. तोपर्यंत बाय बाय.